कसं काय मंडळी, बरं आहे ना? तर आम्ही आलो आहोत गावी. तर म्हटलं आता इथे आलोच आहोत तर इथल्या आजूबाजूच्या गोष्टी ज्या रोजच्या घडतात आणि ज्या कधी आपल्या पाहण्यात नसतात त्या आपण त्यांच्याबद्दलचा व्हिडिओ करूया असं आज मी ठरवलंय. तर चला पाहूया. मे महिन्यातलं कडकडीत ऊन पडलंय. जमीन प्रचंड तापली आहे, त्यामुळे खूप गरम होतंय, उकडतंय. कोकणात समुद्रावरून येणारे खारे वारे उष्ण असतात. वारा बऱ्यापैकी सुटलेला असतो आणि कोकणात झाडंही खूप आहेत. पण त्या समुद्रावरच्या वाऱ्यांमुळे कोकणात उन्हाळ्यात प्रचंड गरम होतं. उष्णता खूप जाणवते. घरासमोरच असलेल्या आंब्याच्या झाडाला खूप आंबे धरलेत. हे आमचं झाड नाहीये, पण अशा आंब्यांशिवाय कोकणातली उन्हाळी सुट्टी पूर्ण होईल का? साहजिकच नाही. मगाशी रस्त्यात एक फणसाचं झाड बघितलं होतं. त्याचा हा फोटो बघा. अक्षरशः फणसांनी व्यापलेलं आहे. वाटेतली काजूची झाडं, नारळी पोफळीच्या बागा, चिकू पेरू यांच्याशिवाय कोकणात मजाच येऊ शकत नाही. गावी आलो की लहान मुलांची मज्जाच मज्जा असते. मुंबईला एरवी असं खऱ्या निसर्गात फिरता येत नसतं. मग ते सगळं इकडे अशा उठाठेवी करून वसूल करायचं. मॅडम लाजळूच्या पानांना लाजवण्यात बिझी आहेत. मी म्हटलं चल तुला आमच्या लहानपणीचा मस्त खेळ दाखवते. तर मंडळी, तो लहानपणीचा खेळ म्हणजे 90च्या दशकाच्या आसपास जन्म झालेल्या सर्वांना माहीत असेल. एक खोलगटचं दिसणारं पान घ्यायचं आणि एरंडाची झाडं शोधायची. त्याची पानं तोडून जो डिंक गळतो तो त्या खोलगट पानात जमा करायचा. त्यासाठी किमान 3 ते 4 तरी पानं तोडावी लागतात. मग पुरेसा डिंक त्या खोलगट पानात जमा होतो. तो डिंक वाऱ्याने लगेच सुकत जातो, म्हणून पटापट जमा करावा लागतो. बघा, आता पुरेसा डिंक आमच्या मॅडमने जमा केलेला आहे. त्यानंतर जमिनीवर एखादी नरम असणारी, सहज वळणारी गवताची किंवा एखाद्या पानाची अशी काडी किंवा काटूक शोधायचं आणि त्याला सैलसर अशी गाठ मारायची. ही गाठ ही मधला गोल साधारण आपल्या लहान टिकली एवढा राहील. सांगितल्याप्रमाणे माझी लेक सगळं बरोबर करत आहे. हे बघा, झालं सगळं रेडी. आता ती गोल केलेली काडी घेऊन डिंकात बुडवायची आणि असे छान छान बुडबुडे, अर्थातच बबल्स काढायचे आणि उडवायचे. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मी 90च्या दशकाच्या आसपास जन्म झालेल्यांना हे माहीत असेल असं का म्हणाले. कारण हल्लीची मुलांची पिढी मोबाईलमध्ये व्यस्त असते. त्यांना हे असे अनेक जुने नवीन मातीतले निसर्गातील खेळ दाखवायला हवेत. त्यातून मिळणारा आनंद हा काही वेगळाच असतो. त्यामुळे माझ्या लेकीला हे पुन्हा शिकवावं लागणार नाही असं आपण गृहीत धरूया. मे महिन्याचा काळ आहे, म्हणजेच आता लवकरच पावसाळा सुरू होईल. म्हणून या महिन्यात शेतीपूर्वीची सगळीकडे लगबग बघायला मिळते. परसवात अर्थातच बागेत जमा झालेला सुका पालापाचोळा, ज्याला इकडे पातेरा म्हणतात, तो असा जमा करून शेतजमिनीवर पसरवला जातो आणि त्याला आग लावून जमिनीची भाजावळ केली जाते. कोकणातलं हे नेहमीचं चित्र आहे. भल्या मोठ्या साडीच्या कपड्यात असा हा पातेरा डोक्यावरून शेतात नेला जातो. जाम भारी आहे ना? अंगणातच असलेल्या रामफळाच्या झाडाला छान रामफळं धरली होती. त्यातली काही रामफळं तयार झालेली दिसत होती. मग म्हटलं काढूया आणि घरी पिकत ठेवूया. एरवी आपल्याला मुंबईत केमिकल खतांनी पिकवलेली ब्रीड फळे मिळतात. अस्सल वाण मिळत नसतो. पण इकडे गावी सर्व फळांचे अस्सल वाण मिळतात. तेही मस्त सेंद्रिय खतांनी पिकवलेली फळे मिळतात. स्वतःच्या बागेतील परसवातील फळांची बातच काही न्यारी असते. घराच्या अगदी समोरच असलेल्या आंब्याच्या झाडाला छोटे छोटे आंबे आलेले दिसत आहेत. या झाडाचे आंबे जास्त मोठे होत नाहीत. ते तसे लहान असतानाच पिकतात.
देशी वाणाचा रायवळ आंबा आहे हा. आंबा पिकून पडला की कोण ना कोण धावत जाऊन उचलतो आणि चोखून खायला लागतो. या छोट्या छोट्या मस्त रसाळ आंब्यांना इकडे बिटकी म्हणतात. कधी कधी मुले दगड मारून सुद्धा बिटक्या पाडवतात. त्याचा आनंदही काही वेगळाच असतो. इथे आमच्या अंगणात आमच्या आईंनी म्हणजेच माझ्या सासूबाईंनी काजू बिया सुकत घातल्या आहेत. यावर्षी काजूचं उत्पन्न बऱ्यापैकी झालं असलं तरी त्यात खराब निघणाऱ्या काजू बियांची संख्या जास्त होती. आता ऊनसुद्धा इथून गेलंय. सूर्य मावळतीकडे झुकलाय. चांगल्या दर्जाच्या काजू बिया अशा भर उन्हात सुकत घालून नंतर फॅक्टरीला दिल्या जातात. मग या बियांमधून काजूगर वेगळे केले जातात. मग ते पॅकेट बंद होतात आणि मग घराघरात पोचतात. बघा किती छान आहे ना. हे खरं कोकणातलं सोनं आहे, म्हणजेच अस्सल रानमेवा. हे सगळं आमची पिढी जपत आहे आणि आशा आहे की या पुढची पिढीसुद्धा ते जपेल. अंगणामध्ये अर्थातच खळ्यांमध्ये काही ना काही सुकत घातलेलं असतंच. कोणाच्या खळ्यात काजू तर कोणाच्या खळ्यात आमसुलं, चारोळ्या, मिरीदाणे, आंब्याच्या फणसांच्या गऱ्यांची साठं म्हणजेच आंबापोळी किंवा फणसपोळी असं काही ना काही दिसतं. पुढे पडणारा प्रचंड पाऊस थांबता थांबत नाही. कोकणात तुम्हाला माहीतच असेल मुसळधार आणि 4 महिने न थांबणारा पाऊस पडतो. त्यामुळेच हे सगळं साठवणीचे पदार्थ पावसाळ्यापूर्वीच कडक उन्हात वाळवून घेतले जातात. कधी कधी तुम्हाला चिरेबंदी कुंपण न दिसता असं निवडुंगाच्या जातीच्या झाडांचं कुंपण परसवाला किंवा बागेला दिसेल. हे निवडुंगाचेच प्रकार आहेत. काटे असल्यामुळे आणि जास्त डिंक असल्यामुळे गुराढोरांपासून बागेचे म्हणजेच परसवाचे रक्षण होते. ऐकलत ना मंडळी, अशी लग्नाची वरात आणि त्यातल्या बेंजोचा आवाज, वाजंत्रींचा आवाज उन्हाळ्यात इकडे गावागावात घुमतच असतो. ट्रक किंवा मोठी लॉरी भरून लग्नाची वऱ्हाडी मंडळी नवरा नवरीच्या गावाला जात असतात. त्यातच वाजंत्री मंडळी बसलेली असतात. मग ती वरात गावाजवळ आली की झाडाझाडातून तो आवाज कानावर पडत असतो आणि तेही खूप छान वाटतं. चला आता संध्याकाळ झाली आहे. गुरंढोरं घरी परतू लागली आहेत. चंद्र महाराज पूर्वेकडून बऱ्यापैकी वर आलेले दिसत आहेत. असं चांदणं पडलं आणि वारा सुटला की एक वेगळीच शांतता आणि समाधान मिळतं. शहरी धकाधकीतून असं दूर येऊन तन मन शांत करणं केव्हाही चांगलं, नाही का? तर या व्हिडिओपुरतं इतकंच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका क्लासिक कलाकारी मनोरंजनाची मुक्त उधळण. धन्यवाद.